तर आज आपल्या डिस्ट्रिक्ट जजेसच्या बॅचचं आज आपलं पहिलं स्ट्रॅटेजी सेशन आहे. मग आता पहिलं सेशन म्हटलं की आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक आपल्याला एक प्लॅन बनवायचा आहे. आपल्या अभ्यासाचा स्टडी म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने स्टडी करावं लागेल, काय-काय किती अवर्समध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपल्यासमोर चॅलेंज वगैरे किती मोठा आहे आणि काय-काय गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये आपण ज्या ऑफर केलेल्या आहेत, त्या तुम्हाला कशा पद्धतीने त्याचा वापर करून घ्यायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर आता पहिल्या सेशनमध्ये म्हणजे अ, हे एक मोटिवेशन प्रकारचं सेशन आहे. आज फक्त तेवढंच आहे असं नाही आहे. ह्याच्यामध्ये बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे मी फक्त तुम्हाला हाऊ इज द जोश असं म्हणणार, तुम्ही हाय सर म्हणणार आणि हाऊ इज द रिझल्ट म्हणल्यानंतर आपलं सॉरी सर तुम्ही असं म्हणणार. तर असं आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. मग यासाठी जर एक प्रॉपर प्लॅन जर आपल्याला बनवायचा असेल, तर काही प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावे लागतात. पहिला प्रश्न की आपला सिलेबस लहान आहे का मोठा आहे? तर सगळेजण सांगतील की सिलेबस आपला मोठा आहे. दुसरा प्रश्न की आपल्या एक्झामला वेळ आपल्याकडे किती आहे? वेळ सुद्धा तुम्हाला फार जास्त आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. फक्त सर्व्हिस रूल अमेंड करायचे बाकी सर्व्हिस रूल झालं त्याच्यामध्ये की तुमची पण जाहिरात लवकरच येऊन जाईल. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जरी जाहिरात आली, तर पुढे तुम्ही मार्च, फार तर फार एप्रिल, अजून एखादा दिवस त्यांनी एखादा महिना जरी त्यांनी वाढवून दिला, तरी 4-5 महिन्यापेक्षा जास्त वेळ त्याच्यामध्ये कसाच डी-जेच्या एक्झामला आपल्याला मिळत नसतो. त्याच्यामुळे सिलेबस मोठा आहे आणि एक्झामला वेळ कमी आहे. अजून एक प्रश्न तुम्हाला प्रत्येकाचं याचं उत्तर वेगळं असू शकतं. तुमच्या स्वतःकडे खरंच अभ्यास करायला किती वेळ आहे? बरेच आपल्यातले ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत. म्हणजे दिवसभर कोर्टात जातो आणि पुन्हा संध्याकाळी घरी जायला वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये उशीर होतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण संध्याकाळी किती तास काढू शकतो अभ्यासाला? सकाळी किती तास अभ्यास करू शकतो? ठीक आहे, हे ज्युडिशियल ऑफिसरचं झालं. ज्या लोकांचं प्रॅक्टिस फार चांगलं आहे म्हणजे कोर्टामध्ये चांगलं प्रॅक्टिस असल्यामुळे त्यांचा सुद्धा ओढाताण जास्त आहे. इव्हन संध्याकाळी 9-9, 10-10 वाजेपर्यंत पण त्यांना ऑफिसपासून सुट्टी मिळत नाही. असे सुद्धा काही लोकं आपल्याकडे आहेत. मग ह्या सगळ्या लोकांचं त्याच्यामध्ये नियोजन कोणत्या पद्धतीचं असायला पाहिजे? काही लोकं असे असतील, जे प्रॅक्टिस तेवढं चांगलं नाहीये, त्यांच्याकडे पुरेसा वेळ मिळतो अभ्यासाला. मग त्यांनी त्याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर कसा करायचा? हे सगळं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये याचा सुद्धा आपल्याला विचार करायला लागेल. आणि चौथा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, की सध्याच्याला आपल्या अभ्यासाची काय लेव्हल आहे? म्हणजे आपल्या सिलेबसमधले जे कायदे आहेत, आता आपण प्रॅक्टिसमधले किती मोठे धुरंधर आहोत, हे अजिबात मॅटर करणार नाही. तुम्ही कोर्टामध्ये समजा तुम्ही जे-एम-एफ-सी म्हणून तुम्ही काम करत आहात, ज्युडिशियल ऑफिसर म्हणून तुम्ही काम करत आहात. त्याच्यामध्ये तुमचं जजमेंट वगैरे किती वेळेवर देता तुम्ही किंवा बाकीचं सगळं तुमचं स्पीच किंवा काय सगळ्या गोष्टी तुमच्या किती चांगल्या आहेत, ह्या गोष्टीसुद्धा इकडे अजिबात मॅटर करणार नाहीत. इकडे मॅटर काय करणार आहे, की जे कायदे कधी तुमच्यासमोर समजा कोर्टामध्ये आले नसतील, ह्या कायद्यावर सुद्धा तुमचा किती चांगल्या प्रकारचा होल्ड आहे. समजा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे. त्या प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टचा म्हणजे समजा तो त्या कायद्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? म्हणजे जुना जो आपला 1947चा कायदा आपण केलेला होता, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्यानंतर 1988चा कायदा आपल्याला करावा लागला. तो तुम्हाला चांगला माहिती आहे का? त्याच्यानंतर 2018 मध्ये त्याच्यामध्ये महत्त्वाची अमेंडमेंट करावी लागली. हे तुम्हाला माहिती आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आता मॅटर करणार आहेत. आपला आत्तापर्यंतचा म्हणजे तुमचं जे सध्याचं जे आयुष्य चालू आहे, हे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल लॉयर असू शकता किंवा सक्सेसफुल मॅजिस्ट्रेट किंवा जज असू शकता. पण परीक्षा जर आपल्याला द्यायची म्हटलं, तर एक गोष्ट आपल्याला डोक्यामध्ये पक्की घ्यावी लागेल, की मला परीक्षार्थी होऊनच त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागेल. हे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. 2018च्या अमेंडमेंटचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत? याच्यावर तुम्हाला डी-जेला मेन्सला प्रश्न विचारला जातो. जी नवीन समजा एखादी अमेंडमेंट आलेली असेल. समजा आपला साक्ष अधिनियम आहे. काल परवा त्याचे काही लेक्चर्स मी ॲड केले तुमच्या कोर्समध्ये. साक्ष अधिनियमच्या कंपॅरिझनवर. तुम्हाला एखादा प्रश्न लाँग क्वेश्चन जर त्यांनी कंपॅरिझनवर जर विचारला, साक्ष अधिनियमच्या कंपॅरिझनवर, की जुना एव्हिडन्स ॲक्ट सोबत साक्ष अधिनियमचं कंपॅरिझन करा आणि ह्याच्यातनं आपल्याला काय खरंच बेनिफिट झालेले आहेत किंवा काही क्रिटिसिझम तुम्हाला वाटतो का? अशा पद्धतीचा जर समजा आपल्याला प्रश्न आला, तर त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो का? ठीक आहे. इव्हन अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपलं हँडरायटिंग प्रॅक्टिस आता सध्यासुद्धा आपण मेंटेन ठेवलेलं आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला पहिला प्रश्न सांगितला सिलेबस. पहिल्या प्रश्नाचं आपलं महत्त्वाचं उत्तर सिलेबस मोठा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक्झामसाठी आपल्याकडे परीक्षेसाठी आपल्याला वेळ कमी आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट
ठीक आहे. तुमच्याकडे सुद्धा त्याच्यामध्ये वेळ मुळात कमी आहे. डी-जेसाठी मी सहसा म्हणजे माझा जो अनुभव आहे, डी-जेच्या एक्झामला जॉइन करणारे सगळेच लोकं जे असतात, ह्या सगळ्यांना जे-एम-एफ-सी प्रमाणे हे सगळे लोकं अभ्यास करत नाहीत. म्हणजे आज एका तुमच्याच कॅन्डिडेटला मी गमतीने म्हटलो, की डी-जेची परीक्षा जर फ्रेशर लोकांना जर देऊ दिली, तर तुमच्यातला एकही विद्यार्थी प्रिलिम सुद्धा पास होणार नाही. म्हणजे मला तुम्हाला कमी लेखायचं याच्यात अजिबात असं नाहीये. ठीक आहे. मी तुम्हाला थोडंसं इन्स्टिगेट करतोय. तुम्हाला मी थोडंसं ज्याला आपण म्हणूया, की प्रोत्साहित करतोय, की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, की आपल्यापेक्षा आपण जर त्याच्यामध्ये जे-एम-एफ-सी सारखा जर अभ्यास तुम्ही डी-जेच्या परीक्षेचा केला, तर तुमचा रिझल्ट कुणीही अडू शकणार नाही. जे-एम-एफ-सीचे पोरं ज्या पद्धतीने अभ्यास करतात, आता काही तुमच्यावर लिमिटेशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला दिवसभर कोर्टामध्ये राहावं लागतं. बाकीची प्रॅक्टिस आहे, बाकीचा संसार आहे, मुलं-बाळं सुद्धा आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला ते करावं लागतं. पण यातला सुद्धा वेळ आपण मॅनेज चांगल्या पद्धतीने जर आपण केला, म्हणजे मी सध्या ज्युडिशियल ऑफिसर आहे, माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, असा विचार न करता सकाळचा जो वेळ आहे, जसं जे-एम-एफ-सीचा विद्यार्थी सकाळी लवकर उठून अभ्यास करतो. तुम्ही सुद्धा स्वतःसाठी थोडासा असा विचार करा, की माझ्याकडे सध्या मी जज नाहीये. असा विचार करून तुम्ही त्याच्यामध्ये तयारीला लागा. तुमची कोर्टामध्ये प्रॅक्टिस असेल, तुम्ही वकील असाल चांगले, तर तुम्ही तसा विचार करा, की माझी चांगली प्रॅक्टिस चालत नाही आणि मला जर माझ्या आयुष्यामध्ये आता चांगलं यश जर मिळवायचं असेल, तर असं समजा, की मला हे डी-जे परीक्षा सोडलं तर मला दुसरा पर्याय नाहीये. सकाळी तुम्ही लवकर उठलेच पाहिजेत आणि जे आपलं वहीचं आपण आतापर्यंत लिहून घेतलेलं आहे. तुमच्या कोर्समध्ये मी सांगितलं, की तुम्हाला जवळपास 800 लेक्चर्स मी टाकलेले आहेत. लाईव्ह लेक्चर आपलं रोज 7 ते 9 मध्ये असणार आहे. ह्या 7 ते 9च्या 2 तासाच्या पिरियडमध्ये पुढच्या 4-5 महिने जर आपण लेक्चर घेतले, तरीसुद्धा ह्या लेक्चरमुळेच तुम्ही डी-जे होणार आहात असं अजिबात नाहीये. सगळेच्या सगळे विषय संध्याकाळच्या लाईव्ह लेक्चरमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये. तुम्हाला स्वतःला सुद्धा जे रेकॉर्डेडमध्ये जे लेक्चर्स आहेत, जे लेक्चर्स मी रोज-रोज ॲड करेल, ते लेक्चर्स तुम्हाला वेळेमध्ये ते बघायचे आहेत. काल प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टचे 2 लेक्चर ॲड केले. तुमच्या ग्रुपवर मेसेज आला. तुम्ही लगेच ते दुपारच्या टायमिंगमध्ये किंवा आपल्याला दुपारची जरी थोडी सुट्टी मिळाली, तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही ते बघितलं पाहिजे. संडेची सुट्टी तुम्हाला कधीतरी मिळते. ठीक आहे, म्हणजे चांगला त्याचा वापर करण्यासारखी. दुसरं काही काम निघत नाही. बऱ्याच वेळेस असं असतं, की आठवड्याची पेंडिंग कामं आपण संडेला करतो. तर संडेची सुट्टी आपल्याला मिळाली किंवा अजून कुठली दुसरी एखादी सुट्टी तुम्हाला मिळाली. आता 31 डिसेंबरच्या आसपास तुम्हाला काय सुट्ट्या मिळतील. ह्या सगळ्या सुट्ट्यांचा आपल्याला फक्त एन्जॉयमेंट म्हणून तुम्हाला वापर करायचा नाहीये. जर तुम्ही असा विचार करत असाल, की माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये फार जास्त कष्ट आहेत आणि ह्या कष्टांमुळे थोडंसं सुट्टी म्हणजे माझ्यासाठी जे समुद्रामध्ये एखादा थोडासा किनारा दिसल्यासारखं जे आहे, समुद्रामध्ये अडकलेल्या माणसाला, तसं तुम्ही सुट्ट्यांचा विचार करायचा नाहीये. सुट्टीचा विचार म्हणजे आपल्या आयुष्यातलं जे अधुरं एक कुठेतरी स्वप्न राहिलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला विचार करायचे आहे. 800 लेक्चर म्हणजे विचार करा, असं समजा की तुमच्याकडे 4च महिने आहेत. एका महिन्याचे 30 दिवस. एका महिन्याचे 30 दिवस आणि 4 महिन्याचे तुम्ही बघा म्हणजे 4 त्रिके 12 120 दिवस तुमच्याकडे आहेत. म्हणजे दिवसाला तुम्हाला जवळपास 8 लेक्चर बघायचे आहेत. एवढा वेळ तुमच्याकडे आहे का? तर नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? तर एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवायची, की सुट्ट्यांचा मी प्रचंड वापर करणार आहे. संध्याकाळच्या टायमिंगमध्ये मी लेक्चर बघणार आहे आणि सकाळच्या टायमिंगमध्ये मी माझ्या वहीचं रिव्हिजन करणार आहे. तुम्हाला मी एक प्रिपरेशनचा चार्ट पण दाखवणार आहे लेक्चरच्या शेवटी. तुम्हाला त्याचं पी-डी-एफ पण प्रोव्हाईड करणार आहे. डी-जेची परीक्षा म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, की जे-एम-एफ-सीच्या पद्धतीने जर तुम्ही त्याचा अभ्यास केला, जे-एम-एफ-सीचे पोरं जे असतात आता माझ्याकडे बरेच ऑफिसला येऊन मला वह्या दाखवतात. ते एक-एक एवढं बाइंडिंगचं रजिस्टर असतं, ज्याच्यामध्ये त्यांनी फक्त रायटिंग प्रॅक्टिस केलेलं असतं, म्हणजे प्रश्नाचं उत्तर लिहायचं कसं. डी-जेच्या पेपरमध्ये सुद्धा फार तर तेच होतं, की मेन्सला आता आपण पाहतो, की एवढे विद्यार्थी बोलवलेच नाहीत इंटरव्ह्यूला. ठीक आहे, म्हणजे तशा प्रकारचे पेपर्सच नसतात. आता यावेळेस त्यांनी सगळेच्या सगळे कॅन्डिडेट भरले नाहीत. याचा अर्थ काय तर खरंच क्वालिटी कॅन्डिडेटची कमी आहे. आपण जर आपल्याला स्वतःला त्या पद्धतीचं क्वालिटी कॅन्डिडेट आपण बनवलं आणि त्यांना आपल्याकडे बघून जर पूर्ण विश्वास बसला, की हा खरंच म्हणजे हे पोस्ट हँडल करू शकतो. तर अशा वेळेस आपल्याला घेण्यासाठी आपल्यासाठी जागा भरपूर आहेत. जागा कमी आहेत असं म्हणायचं राहिलंच नाही मागच्या जाहिरातीपासून. मागचा जो रिझल्ट लागलेला आहे. आपण सगळ्यांनी बघितलं, की तेवढे कॅन्डिडेटच मिळाले नाहीत. काही विद्यार्थ्यांचे मला फोन असे सुद्धा आले, त्यांच्याबद्दल सुद्धा थोडक्यात सांगेल मी. तुमच्यातले सुद्धा आता सगळेच काही ज्युडिशियल ऑफिसर्स नाहीत. बाकीचे सगळे त्याच्यामध्ये प्रॅक्टिशनर सुद्धा आहेत. यांच्या मनामध्ये कुठेतरी डोक्यात बसलेलं आहे असं, की आता इथून पुढे जे आहेत ते ज्युडिशियल ऑफिसर्सच घेतील आणि मग आम्हाला कोणी डी-जेच्या परीक्षेसाठी आम्हाला कोणी सिलेक्ट करणार नाही. ठीक आहे, असा निगेटिव्ह विचार करण्यामध्ये काही अर्थ नाहीये.
ज्युडिशियल ऑफिसर्सला सुद्धा त्याच्यामध्ये वेळ तुमच्यापेक्षा कमीच असणार आहे. ठीक आहे. त्यांचा स्ट्रगल तुमच्यापेक्षा मोठा असणार आहे. त्यांच्यासाठी हे तुमच्यासारखं सुद्धा त्याच्यामध्ये सोपं असणार नाहीये. आता क्लासेसचा जो फायदा असतो, हा फायदा घेऊन त्याच्यामध्ये ते लोकं सिलेक्शनमध्ये येऊ शकतात. कारण जे गोष्टी स्वतः करायला त्याच्यामध्ये जो वेळ लागणार आहे, तो क्लासेसमध्ये रेडीमेड पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सगळे ज्युडिशियल ऑफिसर्सच होणार आहेत असं डोक्यामध्ये अजिबात आणू नका. ठीक आहे. कोणी ज्युडिशियल ऑफिसर होणार नाहीये किंवा कोणी प्रॅक्टिशनर होणार नाहीये. जो कष्ट घेणार आहे, जो सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यक असलेल्या करणार आहे, तो व्यक्ती मेरिटमध्ये असणार आहे. आणि हे मी तुम्हाला म्हणजे मला फोन आलेल्या प्रत्येकाला मी सांगतोय आणि हे तुम्हाला ज्या दिवशी आता नवीन पुढचा जो रिझल्ट लागेल, त्या रिझल्टमध्ये तुम्हाला स्वतःला सुद्धा हे लक्षात येऊन जाईल, की ज्युडिशियल ऑफिसर्स त्यांनी किती भरले आणि बाकीचे प्रॅक्टिस जे ओपन कॉम्पिटिशनमधले लोकं किती भरले. ठीक आहे. कॉम्पिटिशन आता हे त्यांनी सगळ्यांसाठीच ओपन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये ज्युडिशियल ऑफिसर कोण असणार आहे आणि कोण हे असणार आहे, हे अजिबात त्याच्यामध्ये मॅटर करणार नाहीये. डोक्यामध्ये अशा कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही आणू नका. रिझल्ट आल्यावर तुम्हाला स्वतःलाच हे क्लिअर होईल. मला हे परत सांगायची गरज पडणार नाही. पण सध्या मनामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी ठेवून तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करू नका. ठीक आहे. जो चांगला अभ्यास करणार आहे, तो पूर्व परीक्षा पास होणार आहे. बाकी तो ज्युडिशियल ऑफिसर असला काय आणि प्रॅक्टिशनर असला काय, तिथूनच तो बाहेर पडणार आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आता आपल्या क्लासेसची जी स्ट्रॅटेजी असते, म्हणजे नेहमीच आपल्या कमी वेळामध्ये आपण एवढे सगळे जे रिझल्ट आपण मिळवलेले आहेत. ठीक आहे. याच्या मागचं जे मुख्य कारण काय असेल ते मला वाटतं, ते मी तुम्हाला इथे दाखवतो याच्यामध्ये. एक मिनिट. ठीक आहे. तुम्हाला हे स्क्रीनवर दिसत असेल हे शेड्यूल. ठीक आहे. ही अशी एक चेकलिस्ट असते आपल्या क्लासेसची. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे असं माझ्यासाठी मला वाटतं, की महत्त्वाचं आहे सगळ्या कॅन्डिडेटसाठी. आणि जे प्रत्येकजण ह्या सगळ्या गोष्टी करतील ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये हा रिझल्ट त्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट नसणार आहे. म्हणजे फार एवढं असं कठीण लेव्हलचं कॉम्पिटिशन अजिबात नाहीये. तुमचं डिस्ट्रिक्ट जजेसच्या परीक्षेचं कॉम्पिटिशन कशा प्रकारचं आहे, असं जर मला कोणी विचारलं तर मी सांगत असतो, की जे एम-बी-बी-एस झालेले जे विद्यार्थी असतात, त्या एम-बी-बी-एस झालेल्या लोकांना गव्हर्नमेंट जॉबसाठी जर समजा त्यांना त्याच्यामध्ये परीक्षा द्यायची असेल, तर त्यांचं सुद्धा कॉम्पिटिशन तुमच्यापेक्षा कठीण आहे. म्हणजे त्यांचं सुद्धा कॉम्पिटिशन जे आहे ते तुमच्यापेक्षा कठीण आहे असं म्हणता येईल आपल्याला. कारण तुमचे फॉर्म एवढे जास्त प्रमाणामध्ये अजिबात येत नाहीत. ठीक आहे. आणि हे जे आहे ते जे-एम-एफ-सी लेव्हलचं त्याच्यामध्ये तयारी आहे. तुम्ही या पद्धतीने जर तयारी केली तर कुठलीही त्याच्यामध्ये आपलं मार्क आपल्याला पडणार नाहीत असं राहणार नाही अजिबात. म्हणजे काय तुम्हाला करायचंय समजा कुठलाही जरी सब्जेक्ट असेल. आता समजा आपला हा कॉन्स्टिट्यूशनचा तुमचा सब्जेक्ट आहे. आपल्या प्रत्येक जो तुमचा क्वेश्चन पेपर आहे, याच्यामध्ये आपण तुम्हाला हे सगळे क्वेश्चन वेगळे काढून दिलेले आहेत. तुमच्या डिस्ट्रिक्ट जजचा जो तुमचा कोर्स आहे. आतापर्यंत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर आलेले सगळे प्रश्न तुम्हाला मी वेगळे काढून दिलेत. पहिलं कॉन्स्टिट्यूशनची तयारी करत असताना अगोदर ते प्रश्न बघायचे, की डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला आतापर्यंत कॉन्स्टिट्यूशनवर कशा प्रकारचे प्रश्न आलेत. त्यासाठीच आपण एक लेक्चर सुद्धा घेतलेला आहे. त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही ते अगोदर क्वेश्चन्स बघून घ्या. ते क्वेश्चन्स बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच आयडिया येऊन जाईल, की कॉन्स्टिट्यूशनवर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या तरतुदींवर प्रश्न आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या जजमेंटवर प्रश्न आलेले आहेत. फंडामेंटल राईटवर प्रश्न आलेले आहेत. हायकोर्टाच्या तरतुदीवर प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. प्रेसिडेंटवर प्रश्न आलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. पण बाकीचे जे सेंट्रल स्टेट रिलेशन्स वगैरे आहेत, त्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी प्रश्न विचारलेले नाहीयेत. म्हणजे तो एरिया आपला थोडासा कुठेतरी बाजूला निघून जाईल. सिव्हिल प्रोसिजर कोड वगैरे तुम्ही घ्या. खास करून डीजेच्या परीक्षेला आतापर्यंत सीपीसीवर कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, हे बघितल्यानंतर तुमचा सीपीसी असाच 40% कमी होऊन जाईल. हा एवढा मोठा जो आपल्याला सिलेबस दिसतोय, ह्या सिलेबसला जर आपण त्याच्यामध्ये टार्गेटेड पद्धतीने जर आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला, तरच आपण त्याच्यामध्ये डीजेच्या परीक्षेमध्ये आपण आपलं सिलेक्शन मिळवू शकतो.
तर तुम्हाला पहिलं काय करायचं कॉन्स्टिट्यूशनची तयारी करत असताना, तर त्याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जे डिस्कशन आहे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा जो पेपर आहे, जो आपण एक टेस्ट बनवून दिलेला तुम्हाला, तुम्ही अगोदर वाटलं तर सोडून बघा, कमी मार्क पडू द्या, कारण आपला अजून अभ्यास नाही आहे. त्याच्यामुळे डिस्करेज अजिबात व्हायचं नाही, की डीजेला कॉन्स्टिट्यूशनचे एवढे सगळे 100 प्रश्न आले होते, मी सोडून बघितले, मला फक्त 20च प्रश्न उत्तर आले. त्याच्यामुळे डिस्करेज वगैरे अजिबात होऊ नका, किंवा तुम्हाला जर फारच तो प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो पेपर सोडूच नका. ठीक आहे, थोडंसं काहीतरी करून सबमिट करा आणि मग त्याचे उत्तरं वगैरे बघा, किंवा प्रश्न कसे आलेत फक्त एवढंच समजून घ्या. मार्क वगैरे समजा बघून स्वतः डिस्करेज होण्यापेक्षा, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की डिस्ट्रिक्ट जजसाठी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे अशा प्रकारची तयारी आपल्याला करावी लागेल. आणि मग त्यानंतर आपले जे क्लासेसमधले जे लेक्चर्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे, ते सगळे लेक्चर बघायचे. लेक्चर एकदा बघणं झालं की हा चार्ट मी तुम्हाला देणार आहे, त्या चार्टमध्ये राईट करून घ्यायचं. म्हणजे तुमचं कॉन्स्टिट्यूशनचं PYQ डिस्कस झालं, त्याच्यानंतर आपले लेक्चर्स तुम्ही बघितले आणि त्याच्यानंतर त्याचे रिव्हिजन लेक्चर्स आपण ॲड केलेले आहेत. म्हणजे क्लासेसचे कॉन्स्टिट्यूशनचे लेक्चर वेगळे झाले आणि त्याचेच रिव्हिजन लेक्चर वेगळे झाले. ते रिव्हिजन लेक्चरमध्ये 3-4 लेक्चरमध्ये तुमचं कॉन्स्टिट्यूशन चक्क पूर्ण परत एकदा रिवाईज केलेलं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रश्न विचारले जातात, की लॉच्या डेफिनेशनमध्ये BCCI येतं का? ज्युडिशरी हे स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येतं का? अशा प्रकारचे तुम्हाला फक्त प्रश्न विचारले जातात आणि त्याचे दिलेले उत्तर असतात. त्याच्यामुळे रिव्हिजन लेक्चर जे आहेत, हे 4 लेक्चरमध्ये तुमचं कॉन्स्टिट्यूशन परत तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी मदत होत असते. ह्या रिव्हिजन लेक्चरला तुम्ही हे असं साईन करण्यापेक्षा, ठीक आहे, तुम्ही याला एक अशी रेष ओढू शकता. हो, मी एकदा रिव्हिजन केलं, एकदा रिव्हिजन लेक्चर बघितले, परत दुसऱ्यांदा रिव्हिजन लेक्चर बघितले की दुसरी रेष ओढायची, तिसऱ्यांदा रिव्हिजन लेक्चर बघितले की तिसरी रेष ओढायची. ठीक आहे, चौथ्यांदा बघितले, पुन्हा 5व्या वेळेस तुम्ही असं करू शकता. ठीक आहे, म्हणजे रिव्हिजन लेक्चर तुम्ही जास्त वेळेस बघणं गरजेचं आहे. बाकी क्लासेसचे कॉन्स्टिट्यूशनचे लेक्चर तुम्ही एकदा बघितले, एकदा बघा. ठीक आहे, अजून एकदा तुम्हाला परीक्षा जर फारच पुढे गेली तर तुम्हाला वेळ मिळेल, मग त्यावेळेस तुम्ही ते 2दा वगैरे बघू शकता. ठीक आहे, तसं त्याला व्ह्यू लिमिटेशन नाही आहे, किती वेळेस तुम्ही बघू शकता. पण एकच लेक्चर किती वेळेस बघत बसण्यात अर्थ नाही, बाकीचे पण विषय आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर क्लासेसच्या आपल्या नोट्स आपण स्वतः त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या नोट्स तुम्ही मेंटेन केल्या का? ठीक आहे, त्याचं तुम्ही रिव्हिजन किती केले? नोट्स मेंटेन, त्याच्यामध्ये अजून एक आपण कॉलम बनवायला पाहिजे. म्हणजे क्लासेसच्या सगळ्या नोट्स मेंटेन केल्या का? मेंटेन केल्या की एकदा राईट करून ठेवायचं. त्याच्यानंतर नोट्सचं रिव्हिजनचा एक तुम्ही वेगळा हे बनवू शकता. याच्यामध्ये ॲक्च्युअली बनवायला पाहिजे होता. ठीक आहे, नोट एकदा रिव्हिजन केलं, हे वर ठेवू आपण थोड्या वेळासाठी. ठीक आहे, हे शेड्यूल मी तुम्हाला थोडंसं अपडेट करून देईल. क्लासच्या नोट्सचं एकदा रिव्हिजन केलं की 1 रेष ओढा, 2दा रिव्हिजन केले की 2 रेष ओढा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर कॉन्स्टिट्यूशनची आपल्या त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपली तयारी होत असते. बेरॅटची रीडिंग एकदा केली की 1 रेष ओढा याच्यामध्ये. क्लासेसची टेस्ट कॉन्स्टिट्यूशनच्या सोडवल्या तुम्ही, की त्याला राईट करून घ्यायचं फक्त. त्याच्यानंतर लास्ट इयरचे जे सगळे क्वेश्चन्स टेस्ट आहेत, त्याच्या टेस्ट मी तुम्हाला जी सुरुवातीला सांगितली, त्याचे हे डिस्कशन म्हणजे हे व्हिडिओ लेक्चर आहे आणि हे त्याची टेस्ट आहे. मग तुम्ही टेस्ट जर अगोदर सोडवली असेल तर ठीक, आणि जरी सोडवली नसेल समजा किंवा सोडवली जरी असेल तरी परत एकदा तुम्ही ती लास्ट इयरची क्वेश्चनची टेस्ट सोडून बघा. कॉन्स्टिट्यूशनवर आतापर्यंत जे जे डीजेला प्रश्न आलेले आहेत त्या सगळ्यांची आपण वेगळी बनवून तुम्हाला एक टेस्ट बनवून दिलेली आहे. ती टेस्ट तुम्ही त्याच्यामध्ये मग सोडून बघा. म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा तो कॉन्फिडन्स येईल की मी क्लासेसचे सगळे लेक्चर्स बघितले, मी क्लासेसच्या सगळ्या नोट्सचं रिव्हिजन केलं, मी रिव्हिजन रेकॉर्डिंग थ्रू त्याच्यामध्ये माझं परत रिव्हिजन केलं, मी क्लासेसच्या नोट्सचे 3-4 रिव्हिजन केले, बेरॅक रीडिंग मी केलं आणि एवढं सगळं केल्यानंतर मी पेपर सोडून बघितला. मला सुरुवातीला फक्त 10 मार्क होते. आता माझे मार्क 100 पैकी 90 पर्यंत माझे आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे माझा कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास चांगला झालेला आहे. हे स्वतःचं इव्हॅल्युएशन सुद्धा फार जास्त गरजेचं आहे. दर संडेला तर मी टेस्ट घेणारच आहे. नवीन टेस्ट येत राहतील तुमच्या कोर्समध्ये. पण सध्याच्याला तुमच्या कोर्समध्ये जवळपास 40 टेस्ट मी ॲड केलेल्या आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत. त्या 40 टेस्ट तुम्ही त्याच्यामध्ये लगेचच त्याच्यामध्ये सोडवायला चालू करू शकता किंवा तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, तर ही क्लासेसची टेस्ट झाली. त्याच्यानंतर आता खास करून जे ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत किंवा जे ज्यांचं ट्रॅव्हलिंग वगैरे फार जास्त आहे, असे जे लोक आहेत ज्यांना अभ्यासाला त्याच्यामध्ये वेळ कमी मिळतो, तर अशा लोकांनी एक गोष्ट करायची नेहमी. आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, एक एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे कुणी जरी असेल तयारी करणारा, म्हणजे ह्याच्यामध्ये असं अजिबात नाही आहे की तयारी करणारा एखादा जो व्यक्ती आहे तो फार हुशार आहे, मग त्याला फार हे हे वेगळं लागतं. एखाद्या व्यक्तीला त्याच्यामध्ये थोडासा कमी बुद्धीचा आहे, मग त्याला थोडंसं ते कमी जास्त कष्ट लागतात, असं अजिबात नाही आहे. ठीक आहे,
मी माझ्या परीने 2च कॅन्डिडेटमध्ये डिवायडेशन करतो. एक कॅन्डिडेट असा ज्याच्याकडे प्रचंड वेळ आहे अभ्यासाला आणि दुसरा असा ज्याच्याकडे वेळ नाही आहे. ठीक आहे. ज्याच्याकडे वेळ नाही ना, तर त्याने काय केलं पाहिजे, ज्याचा प्रवासामध्ये वेळ फार जातो. तर अशा लोकांनी कॉन्स्टिट्यूशनचं एक ऑडिओ नोट्स क्रिएशन तुम्ही करून घ्यायचं. आपल्या क्लासची वही उघडायची. तुम्ही ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनचे सगळे नोट्स मेंटेन करणार त्यावेळेस क्लासची वही उघडायची. वही उघडल्यानंतर पहिलं पेज वाचायचं. वाचल्यानंतर रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलचं चालू करायचं. त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं, की म्हणजे नवीन स्टेटचं जर क्रिएशन करायचं असेल, तर अशा प्रकारचे 2 आर्टिकल्स आहेत. या आर्टिकलमध्ये ऑलरेडी असलेल्या स्टेटचं क्रिएशन होतं. या आर्टिकलनुसार एखादा नवीन प्रदेश जर भारतामध्ये घेतलेला असेल, तर त्या क्रिएट होत असतं. याची अमेंडमेंट अशा-अशा प्रकारची होते. हे अमेंडमेंट करत असताना स्पेशल मेजॉरिटी वगैरे लागत नाही. ठीक आहे. हे अमेंडमेंट करण्यासाठी राज्यांची सगळ्या त्याच्या परमिशन वगैरे घेण्याची गरज नाही. त्यांना फक्त रेफरन्स वगैरे त्यांच्यासाठी दिला जातो. रेकॉर्डिंग बंद करायचं. म्हणजे फार तर फार 30-40 सेकंदामध्ये ते होतं. त्याच्यानंतर दुसरं पेज उघडायचं. दुसऱ्या पेजवर काय दिलेलं आहे? ठीक आहे. तर ते त्याच्यामध्ये वाचायचं की सिटिझनशिप आर्टिकल 5 पासून 11 पर्यंत आहे. सिटिझनशिपच्या आर्टिकलमध्ये जे तरतुदी दिलेल्या आहेत त्या सगळ्यात जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस नागरिक मिळण्यासाठी होत्या. पण सध्या नागरिकत्व जर मिळवायचं असेल तर या 6 पद्धतीने आपल्याला मिळवता येतं. नवीन एक सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट केंद्र शासनाने आता नवीन-नवीन बनवलेलं आहे. त्यानुसार अफगाणिस्तान, ठीक आहे, बांगलादेश ह्या अशा आपल्या बाजूच्या जे मुस्लिम बहुबल देश आहेत, यातल्या नागरिकांना फक्त या नवीन पद्धतीने सुद्धा नागरिकत्व मिळवता येतं. आणि यातलं महत्त्वाचं आर्टिकल नंबर जे आहे ते आर्टिकल 11 आहे. आणि ह्या आर्टिकल 11 नुसार पार्लमेंटला या सिटिझनशिपच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा, कायदा बनवण्याचा अधिकार मिळत असतो. राज्य सरकारनं तो अधिकार दिलेला नाही. आपल्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. रेकॉर्डिंग बंद करायचं. ठीक आहे. अजून एक 30-40 सेकंद झाले. दुसरं पेज उघडायचं. ठीक आहे. आर्टिकल 12 पासून आर्टिकल 35 पर्यंत फंडामेंटल राईट आहेत. आर्टिकल 12 मध्ये स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे. स्टेटच्या डेफिनेशनमध्ये मुळामध्ये एवढ्या गोष्टी येत होत्या. पण सुप्रीम कोर्टाच्या या केसनुसार ज्युडिशरी सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करत असताना स्टेट असं सांगितलेलं आहे. या डिसिजननुसार हे सांगितलेलं आहे. ह्याच्यानुसार आता अजून अशा बऱ्याच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सध्या राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्ड, युनिव्हर्सिटीज वगैरे अशा प्रकारच्या अथॉरिटीज स्टेटच्या डेफिनेशनमध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 13 मध्ये लॉची डेफिनेशन दिलेली आहे. लॉची डेफिनेशन सुद्धा वायडर दिलेली आहे. त्यातल्या या क्लॉजवर बरंच डिस्कशन झालं. त्यानुसार पार्लमेंटने म्हणजे 24वी घटना दुरुस्ती केली, 42वी घटना दुरुस्ती केली. ती 24वी घटना दुरुस्ती या केसमध्ये चॅलेंज केली गेली. 42वी घटना दुरुस्ती या केसमध्ये चॅलेंज केली गेली. आणि हे एकंदरीत अशा पद्धतीने शेवटी आता सध्याचं स्टेटस जे आहे ते अशा पद्धतीचं आहे. बेसिक स्ट्रक्चरची डॉक्ट्रिन वगैरे या केसनुसार आलेली आहे. IR कोलोमध्ये जे 9 शेड्यूल वगैरे बनवलेलं होतं समजा ते सुद्धा स्ट्राईक केलेलं आहे. केशवानंद भारतीच्या डेटपासून पुढे कुठला जरी कायदा 9 शेड्यूलमध्ये टाकला तर तो काढून घेतला जातो. म्हणजे तो चॅलेंज केला जाऊ शकतो. हे सगळं जे आहे ना, हे सगळं तुमच्या नोट्समध्ये असतं. मग तुम्ही अजून त्याच्यामध्ये फार तर फार एखाद्या मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये, 3 मिनिटामध्ये तुमचं फंडामेंटल राईटचं रेकॉर्डिंग तुम्ही करून ठेवा. ठीक आहे. समजा 4-5 मिनिट लागतील फंडामेंटल राईटला. ठीक आहे. रेकॉर्डिंग कसं करायचं, की पेज अगोदर सगळं वाचायचं. ते शॉर्टमध्ये कसं सांगायचं हे डोक्यामध्ये तयार करायचं. त्यानंतरच रेकॉर्डिंग चालू करायचं. उगा आपलं रेकॉर्डिंग चालू करून तुम्ही जर वाचत बसले त्याच्यामध्ये तर मास्तराचं एक-एक म्हणजे एक-एक पान मास्तराने शिकवायला 1-1 तास घातलेला आहे. मग तुमचं पण 1-1 तासाचं कीर्तन होऊन जाईल. तसं करायचं नाही. अगोदर ते वाचायचं. त्याच्यातल्या महत्त्वाच्या फॅक्च्युअल गोष्टी कोणत्या आहेत त्या त्याच्यात रेकॉर्डमध्ये आल्या पाहिजेत. असं करून तुमचं त्याच्यामध्ये 20 ते 25 मिनिटाचं कॉन्स्टिट्यूशनचं रेकॉर्डिंग तयार होत असतं. मग ते रेकॉर्डिंग आपल्या सोबत ठेवायचं. तुम्ही कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील असाल किंवा तुम्ही ज्युडिशियल ऑफिसर असाल. आपल्या कारमध्ये तुम्ही बसले घराकडे ड्राईव्ह करण्यासाठी. ठीक आहे. थोडंसं म्हणजे आता हे तुम्ही तुमच्या जीवाला धोका होईल असं काही करू नका. ज्यांना फारच लक्ष लागतं गाडी चालवताना ट्रॅफिकमध्ये वगैरे तर तुम्ही ते नका ऐकू त्याच्यामध्ये. पण ज्यांचं ते चालून जातं ते बरेच लोकं कसं सवय असते ते सगळ्या न्यूज बातम्या वगैरे ऐकत येण्याची. मला तर सवय आहे, की मी म्हणजे इकडे लातूरवरनं पुण्याला निघालो, की जेवढ्या काही महत्त्वाच्या बातम्या असतात, जेवढे काही महत्त्वाचे एडिटोरियल लोकांचे आलेले असतात, म्हणजे ते संवाद वगैरे जे आलेले असतात, मी ते सगळे ऐकत जातो पुण्याला. म्हणजे अभ्यासच माझा जे नवीन न्यूजचा वगैरे आहे तो असा ड्रायव्हिंगमध्येच असतो बरा तर. तर ज्यांना जमतं ते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. शक्यतो हे मोस्टली लोकांना जमतं, याच्यात काही अडचण नसायला पाहिजे. पण तुमच्या परीने तुम्ही काळजी घ्या. तर ते कॉन्स्टिट्यूशनचं एकदा जर तुम्ही रेकॉर्डिंग लावलं ना, आपल्या भाषेतलं ते आहे, आपल्या अंडरस्टँडिंग मधलं ते आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या वहीचे 10 रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला त्या वहीचं जे अंडरस्टँडिंग आलेलं आहे, ते जर तुम्ही लगेचच रेकॉर्ड करून ठेवलं तर ते 20 मिनिटामध्ये रेकॉर्ड होतं. आणि जसं तुमची परीक्षा जवळ येते,
20 मिनिटामध्ये तुम्ही कॉन्स्टिट्यूशन जिकडे-तिकडे तुमचं होऊन जातं. मग ते सगळंच्या सगळं वहीचे 10 रिव्हिजन केलेले तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. जसं हे झाड आता आपल्या पाठीमागे उभं आहे. ठीक आहे. तसं ते तुमचे जे 10 तुम्ही आपल्या नोट्सचे 4-5 रिव्हिजन केलेले आहेत. तुम्ही 20-25 लेक्चर बघितलेले आहेत. तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलेलं आहे. तुम्ही महत्त्वाच्या केस लॉचा अभ्यास केलेला आहे. हे सगळं जे क्लासमध्ये केलेलं आहे, हे त्या 20 मिनिटामध्ये या झाडासारखं तुमच्या पाठीमागे परीक्षेमध्ये उभे राहतं. ठीक आहे. असं सगळ्या विषयांचं तुम्हाला करायचं आहे. हा चार्ट मी तुम्हाला पाठवून देईल. रेंट कंट्रोल असू द्या. ठीक आहे. रेंट कंट्रोलवर कोणते प्रश्न आले, कॉन्ट्रॅक्टवर कोणते प्रश्न आले, पार्टनरशिपवर कोणते प्रश्न आले, सेल्स ऑफ गुड सेक्टर कोणते प्रश्न आले, स्पेसिफिकली कोणते प्रश्न आले, हे सगळे आपण जवळपास तुम्हाला काढून दिलेत आणि आपलं ते काम चालूच असतं कंटिन्युअस. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपले लेक्चर्स आहेत सगळ्या विषयांचे घेतलेले, हे लेक्चर सुद्धा तुमच्या कोर्समध्ये आहेत. तुम्ही ते सुद्धा एका पाठोपाठ एक तयार केले पाहिजेत. एका गोष्ट कायम डोक्यात ठेवायची. एक गोष्ट मी तुम्हाला परत आता थोडंसं तिकडेच थोडंसं मोटिवेशनच्या पार्टकडे येत आहे. तुम्ही सध्याच्याला तुमचं आयुष्य कसं चालू आहे, हे अजिबात मॅटर करत नाही. तुम्ही इथून पुढे आता परीक्षार्थी होऊन कशा पद्धतीने अभ्यास करणार आहात, ठीक आहे, ह्याच्यावर तुमचं स्वप्न पूर्ण होणार का नाही होणार हे ठरणार आहे. येणाऱ्या डिस्ट्रिक्ट जजच्या रिझल्टमध्ये तुमचं नाव असेल का नसेल, ठीक आहे, हे त्याच्यामध्ये हे काय अगोदर कोणी नशिबात तुमच्या आहे म्हणून लिहून ठेवलेलं नाहीये. ठीक आहे, हे तुम्ही स्वतः लिहिणार आहात. आणि हे तुम्हाला स्वतःला जर लिहायचं असेल, तर हे जे मी तुम्हाला आता चार्ट दाखवला, या पद्धतीनेच तुम्हाला करावं लागेल. आज म्हणजे आपल्या क्लासेसला आज आपल्या सुरू होऊन त्याच्यामध्ये म्हणजे फक्त 5 वर्ष झालेले आहेत. असे फार प्रचंड मोठा वारसा असलेले आपले क्लास नाही आहेत. तरी सुद्धा मागच्या डीजेच्या रिझल्टमध्ये आपल्या क्लासेसचे 3 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. हे भल्या-भल्या म्हणजे लोकांना हे जमत नाहीये. ह्याच्या मागचं कारण मला असं वाटतं, की माझं जे हे शेड्यूल आहे आणि हे मी करून घेतो सगळ्यांकडनं, ह्याच्यामुळे हे सगळं सक्सेस होतं असं मला वाटतं. तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये स्वतःला हा प्रश्न विचारा, की हे शेड्यूल जे आहे ते आपल्या घरामध्ये आपल्या जिथे अभ्यासाला आपण बसतो, आपलं जे स्टडी रूम आहे, तिथे तुम्ही हे लावून ठेवा. आणि ह्या शेड्यूलकडे बघू-बघू तुम्ही स्वतःला परत-परत प्रश्न विचारा, की माझी सध्याची तयारी कुठपर्यंत आहे? मी कॉन्स्टिट्यूशनचे लेक्चर्स बघितलेत का? कॉन्स्टिट्यूशनचे नोट्स माझ्याकडे आहेत का? कॉन्स्टिट्यूशनचे कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात याची मला आता तरी जाणीव तरी आहे का मला? ह्या सगळ्या प्रकारचे तुम्ही प्रश्न विचारा. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न त्या शेड्यूलला विचारणार, शेड्यूलकडे पाहून स्वतःला तुम्ही ज्यावेळेस विचारणार, त्यावेळेस हे शेड्यूल तुम्हाला प्रवृत्त करेल, इन्स्टिगेट करेल, की आपलं बरंच काम बाकी आहे आणि ते मला करावं लागेल. एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी तुम्हाला म्हणजे तुम्ही कोणीतरी तुमच्या मित्राने लग्नाला बोलवलं, त्याने सांगितलं, की पार्टी आहे, येऊन जातो. ठीक आहे. तर त्या पार्टीसाठी तुम्ही तिकडे मग अजिबात जाणार नाही. ठीक आहे. तुम्ही आता आपल्याकडे बरेच ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत. तुम्हाला सन्मानाने जरी समजा कोणी कुठे बोलवलं, तर तिथे सुद्धा गेलं की 4 लोकात मला अजून चांगला मान मिळतो, माझा थोडासा म्हणजे अजून सन्मान होतो म्हणून तिकडे जाऊ नका. ठीक आहे. तुम्ही ऑलरेडी ज्यावेळेस जे-एम-एफ-सी झाले होते, तुम्ही बरेच तिकडे आता हे असे मोटिव्हेशनचे भाषणं तुम्ही बरेच दिले असतील आणि अजून तुम्हाला बरेच त्याच्यामध्ये डी-जे झाल्यानंतर सुद्धा मोटिव्हेशनचे भाषणं द्यायची बाकी आहेत. तर ते डी-जेचे मोटिव्हेशनचे भाषणं अजून परत देण्यासाठी पोस्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यातलं शेवटी कसं असतं, की माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी तुम्ही तुमचा स्ट्रगल थांबवता ना, तिथे तुम्ही तसं पाहायला गेलं तर संपलेलं असतं. आपल्या आयुष्यातला स्ट्रगल कधीच आपण संपवायचा नाही. तो स्ट्रगल त्याच्यामध्ये आपल्याला जिवंत ठेवत असतो. आपल्यातला जो माणूस आहे, म्हणजे आपली जी आयडेंटिटी आहे, आज तुम्ही जे-एम-एफ-सी झालेले आहात किंवा आज तुम्ही तुमचं प्रॅक्टिसमध्ये तुमचं एक नाव मोठं कमवलेलं आहे. हे सगळं तुम्ही कमवलेलं आहे तुमच्या स्ट्रगलच्या जीवावर आणि लोकं तुम्हाला तुमच्या स्ट्रगलमुळे ओळखतात आणि तुम्ही जर तो स्ट्रगल सोडून देऊन सेफ आयुष्य जगण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल, तर आपल्याला त्याच्यामध्ये आपली ओळख संपलेली असते. ठीक आहे. आज म्हणजे मी माझं जरी तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं, तर मला सुद्धा त्याच्यामध्ये फार असे कष्ट घेण्याची आता सध्याच्याला काही गरज नाहीये. ठीक आहे. जेवढं एखादा म्हणजे माणूस आयुष्यभरामध्ये आपलं जे अर्निंग करून त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतो, तेवढं त्याच्यामध्ये आहे माझ्याकडे. पण मी जर म्हटलं, की म्हणजे आता मला करायचं नाही, सकाळी उठायचं नाहीये. ठीक आहे. तर माझं त्याच्यामध्ये आयडेंटिटी राहणार नाही. ठीक आहे. मला समाधान सकाळी उठून माझ्या झाडांना पाणी घालण्यात आहे. मला समाधान सकाळी उठून आमच्या म्हणजे इथे जे माझं काम आहे रेग्युलरचं ते काम करण्यात आहे. नवीन समजा मी व्हिडिओज वगैरे बनवत असतो. न्यूज मीडियामध्ये काहीतरी कुठली एखादी घटना घडली, तर त्याच्यावर लोकांची जागृती निर्माण करण्याचं काम करत असतो. तो एक-एक व्हिडिओ बनवायचा म्हणलं तर त्याचा अभ्यास करावा लागतो 2-2, 3-3 तास. त्याच्यानंतर तो व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागतो. पुन्हा बाकीच्या गोष्टी वगैरे कराव्या लागतात. म्हणजे संध्याकाळचे 12 कधी वाजतात हे अजूनही लक्षात येत नाही. ह्या सगळा जो स्ट्रगल आहे, तो म्हणजे सगळं काही सुरक्षित असताना सुद्धा 4 म्हणजे कुठे जरी 4 लोकांमध्ये गेलं तर तो मान-सन्मान चांगला आहे.
ठीक आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तरीसुद्धा ती कष्ट घेण्याची जी जिद्द आहे, ही आपल्याला प्रत्येकाला ठेवलीच पाहिजे. म्हणजे आज माझ्यापाशी जे आहे ते त्याच्यामुळे माझं सगळं व्यवस्थित आहे असं तुम्ही कधी स्वतःला मानून घेऊ नका. आपल्या हे जे आयुष्य आहे, हा आयुष्य म्हणजे स्ट्रगल आहे. ह्या आयुष्यामध्ये तुम्ही सध्याच्याला तुम्हाला किती यश मिळालंय किंवा नाही मिळालं हे अजिबात मॅटर करत नाही. ठीक आहे. पण इथून पुढे सुद्धा आपल्याला स्ट्रगलच करत राहायचं आहे. हे जगणं म्हणजे ह्या गोष्टीमुळे आपण त्याच्यामध्ये जिवंत राहतो. आपली जी ओरिजिनल आयडेंटिटी राहते, ती आयडेंटिटी आपलं त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये आहे. ही गोष्ट तुम्हाला प्रत्येकाला ओळखून घेतली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस ही ओळखून घेणार ना, तुम्हाला हे शेड्यूल काही मोठी गोष्ट वाटणार नाही. आता तुम्हाला वाटेल, की म्हणजे हे एका विषयाचं एवढं सगळं झालं. एका विषयामध्ये हे 1, 2, 3, 4, 5, 6 असे एवढे कॉलम झाले. मग त्याच्यानंतर रेंट कंट्रोलचं पण हे सगळं करायचे का? कॉन्ट्रॅक्टचं पण सगळं करायचे, पार्टनरशिपचं सगळं करायचे, सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट कधी वाचू, स्पेसिफिक रिलीफ कधी वाचू, लिमिटेशन कधी वाचू, टीपी, सीपीसी, आयपीसी, एव्हिडन्स, सीआरपीसी, बीएनएसएस, बीएसए, डीव्ही, चाइल्ड मॅरेज, हिंदू मॅरेज, फॅमिली कोर्ट, गार्डियन, स्पेशल मॅरेज, डावरी, प्रोहिबिशन, मायनॉरिटी, प्रिव्हेन्शन करप्शन, अडॉप्शन, मेंटेनन्स, हिंदू सक्सेशन. ठीक आहे. म्हणजे कायद्याचे नाव घ्यायचं म्हणलं तर बोलायला गेलं तर दम लागतोय. एवढं सगळं मी कधी करणार? असा प्रश्न तुम्हाला वाटू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही एकदा स्वतःची आपली आयडेंटिटी तुम्ही विचार करणार, की मी म्हणजे माझं आयुष्य मी आतापर्यंत कसं घडवलंय. लहानपणापासून किती स्ट्रगल माझ्या वाट्याला आलेला आहे. एवढ्या स्ट्रगलला मी कधी घाबरलो नाही, या सिलेबसला मी कसा काय घाबरलो? ठीक आहे, असं स्वतःला विचार करा. आणि मग एकदा जर तुम्ही हे कन्फर्म केलं, तुम्हाला जर समजा हे मोठे-मोठे कायदे जड वाटतायत ना, तुम्ही सुरुवात करा लिमिटेशनपासून. अगोदर लिमिटेशनचाच कार्यक्रम करायचा. 1-2 दिवसामध्ये लिमिटेशन बाजूला सरकून जातो. आपल्या शेड्यूलमध्ये थोडे एक तरी कॉलम त्याच्यामध्ये राईट झालेला दिसतो. थोडंसं स्वतःला धीर मिळतो, की लिमिटेशन तर मी बाजूला काढून टाकलं. त्याच्यानंतर अजून सोपा सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट चालू करा. सेल्स ऑफ गुड्स असं सगळं त्याच्यामध्ये अप टू द डेट झालं. सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट नोट्स वगैरे तयार झाले. अजून कॉन्फिडन्स येतो. त्याच्यानंतर पार्टनरशिप सारखा छोटा कायदा सुरू करा. रेंट कंट्रोल सारखा छोटा कायदा सुरू करा. ठीक आहे. मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला अजून समजा छोटे-छोटे कायद्यामध्ये डी ॲक्ट तुम्ही करा. चाइल्ड मॅरेज करा. हिंदू मॅरेज करा. ठीक आहे. डावरी प्रोहिबिशन सारखा कायदा करा. मायनॉरिटी गार्डियनशिप करा. अडॉप्शन मेंटेनन्स करा. एनडीपीएस सारखा कायदा करा. करप्शन ॲक्ट करा. इजमेंट करा. ठीक आहे. पोस्को करा. जनरल कॉजेस ॲक्ट करा. मनी लॉन्ड्रिंग सुद्धा तुम्ही करू शकता. हे सगळे छोटे-छोटे कायदे आहेत. 2 दिवसामध्ये तुम्ही एक कायदा करू शकता. 2-3 दिवसामध्ये. मग 1 महिना झाल्यानंतर तुम्ही स्वतःला जर प्रश्न विचारला, तर तुम्हाला असं वाटेल, की सरांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने आज माझे 20 कायदे म्हणजे तोंडपाठ आहेत. 20 कायद्यांमधलं तुम्ही मला काही विचारा. मनी लॉन्ड्रिंगच्या कोणत्या-कोणत्या अमेंडमेंट आहेत, मी आता तुम्हाला सांगतो. मनी लॉन्ड्रिंग कायदा मुळात बनवला कशासाठी, केव्हाचा कायदा काय आहे, हे सगळं मी तुम्हाला आता सांगतो. हे अशा प्रकारचा कॉन्फिडन्स तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये येऊन जाईल. मग पुढच्या महिन्यामध्ये नंतर समजा त्यांनी सर्व्हिस रूल अमेंड केले. सर्व्हिस रूल अमेंड केल्यानंतर पुन्हा जाहिरातीला अजून एखादा महिना लागला. तो जाहिरात येईपर्यंत तुम्हाला स्वतःला विश्वास बसेल, की ह्या सगळ्या सिलेबसमधले माझे स्वतःचे 25 कायदे तर आज कंप्लीट आहेत. मग त्याच्यानंतर तुमची जाहिरात आली. जाहिरात आल्यानंतर सुद्धा तुम्हाला धाकधूक तुमच्या मनामध्ये अजिबात होणार नाही. तुम्हाला वाटेल, की माझे 30 कायदे तर त्याच्यामध्ये कंप्लीट आहेत. आणि मग जाहिरात आल्यानंतर तुमच्या परीक्षेचा वेळ वगैरे हे ते म्हणलं तर तुम्हाला परीक्षा येईपर्यंत म्हणजे तुमचा अजून पुढे एखादा महिना राहीपर्यंत तुमच्या मनामध्ये राहील, की माझा सगळा अभ्यास कंप्लीट आहे. आता मी फक्त एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस करणार आहे किंवा रिटनची प्रॅक्टिस वगैरे मी आता करणार आहे. जजमेंट रायटिंग वगैरे सुद्धा माझं क्लिअर आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा कॉन्फिडन्स जर तुम्हाला आला, तर म्हणायचं की तुमचं सगळं वेळेमध्ये चालू आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये फक्त लाईव्ह लेक्चर अटेंड करताय, रोजचं लेक्चर अटेंड करताय, बाकीचे सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट कंप्लीट केला का नाही, लिमिटेशन केला का नाही, जनरल कॉजेस माहितीच नाही, मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट फक्त कधीतरी ते सरकार जास्त वापरतं, पी-एम-एल-ए वगैरे एवढंच ऐकलेलं त्याच्यामध्ये कुठेतरी बातम्यामध्ये वगैरे. याच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस सुरू झाली, त्याच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस सुरू झाली. म्हणजे मनी लॉन्ड्रिंगची तुम्हाला ओळखच एवढी. असं जर तुम्हाला तसं असेल, जाहिरात एकदम येऊन गेली, तर तिथून पुढे मग आपलं त्याच्यामध्ये काही सक्सेस आपण होणार नाही. डिस्ट्रिक्ट जजेसची परीक्षा पास होणं, ठीक आहे. तुम्ही मला जर विचाराल, म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय, सगळ्यात सोपी परीक्षा आपल्याकडे कोणती असते, तर ती एम-बी-बी-एस परीक्षेचा जो एखादा एखादा एम-बी-बी-एस झालेल्या पोराला जर सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व्हायचं असेल, तर ती फार सोपं असतं ते. कारण कॉम्पिटिशन मुळात कमी असतं. बरेच लोकं प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणजे बरेच डॉक्टर लोकं ते पप्पा डॉक्टर असतात. दवाखान्यामध्ये त्यांना डॉक्टर वगैरे व्हायचं असतं. पण इकडे त्यांना होणं सोपं असतं. कॉम्पिटिशन कमी असतं. लिमिटेड कॉम्पिटिशन असतं. तोच प्रकार तुमच्या डी सुद्धा आहे.
ठीक आहे. 7 वर्ष प्रॅक्टिस असलेले मुळात म्हणजे जेवढ्या लोकांची 7 वर्ष प्रॅक्टिस आहे त्यांच्या 70-80% लोकांची इच्छाच मरून गेली अभ्यास करायची. ठीक आहे. बाकीचे 10-20% लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये करायचं म्हणलं तरी त्यांचा त्यांचा वर्कलोड एवढा आहे की त्यांना ते शक्यच होत नाहीये. ठीक आहे. तुम्ही राहता फक्त 10% लोकं. ह्या 10% लोकांमध्येच त्याच्यामध्ये लिंबू-टिंबू कॉम्पिटिशन असं समजा तुम्ही. लिंबू-टिंबू कॉम्पिटिशन. पण एवढं लिंबू-टिंबू नाहीये की तुम्ही काहीच नाही करणार आणि तुमच्या ताटात कोणीतरी वाढून देईल. ठीक आहे. सोपं आहे. पण कधी सोपं आहे? हे शेड्यूल तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने फॉलो केलं तर तुमच्यासाठी ते सोपं आहे. तुम्ही ते इझिली त्याच्यामध्ये क्रॅक कराल. बाकी तुम्ही फक्त जे-एम-एफ-सी आहात, ऑलरेडी जे-एम-एफ-सी आहात म्हणून तुमच्याकडे कोणीतरी बघून तुम्हाला नाही हा त्याच्यामध्ये मॅनेज करेल, याला करून टाकू म्हणून तुम्हाला कोणी जज करणार नाही. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये तुमचं फार मोठं नाव आहे, याचा प्रचंड प्रॅक्टिस आहे, म्हणून आपण याला जज करून टाकू, हा याला सगळं व्यवस्थित होईल, हा सगळं व्यवस्थित मॅनेज करेल म्हणूनही तुम्हाला कोणी जज करणार नाही. ठीक आहे. त्यांना जे-एम-एफ-सी म्हणून जे-एम-एफ-सीला डी-जे करायचं नाहीये किंवा फार प्रॅक्टिस असलेल्या लोकांना डी-जे करायचं नाहीये. ठीक आहे. त्यांना सुटेबल कॅन्डिडेट, ठीक आहे, ज्याचा सगळा ह्या कायद्यांचा अभ्यास पक्का आहे, अशा माणसाला डी-जे करायचा आहे. प्रिलिमचा पेपर जर पास व्हायचा असेल, तर तुमच्या आतापर्यंतचा अनुभव, तुमचं काय नाव आहे, ह्या सगळ्या गोष्टी अजिबात काम करणार नाही. तिथे ते प्रश्नाचं उत्तरच सोडवावं लागेल. 2008 म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टमध्ये समजा जो लाच देणारा सुद्धा गुन्हेगारची अमेंडमेंट कोणत्या वर्षी झाली? ठीक आहे. कधी हे ॲड करण्यात आलं? हे जे आहे, हे ज्याला माहिती आहे, तोच ते उत्तर सोडू शकणार आहे. बाकी तुमचं काय त्याच्यामध्ये किती कायद्यावर तो म्हणजे तुमचा कोर्टाच्या प्रॅक्टिसवर तुमचं किती होल्ड आहे, ह्याच्यानुसार तुम्हाला ते मिळणार नाहीये प्रश्नाचं उत्तर. त्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. ठीक आहे. जनरल क्लॉजेस ॲक्ट मधली कुठली इमोबल प्रॉपर्टीची डेफिनेशन जर विचारली, तर ती डेफिनेशन ज्याने जनरल क्लॉजेस ॲक्ट वाचलेला आहे त्यालाच ती सुटणार आहे. आणि फक्त वाचूनही चालत नाही. त्याचं नोट्स पण घेतलं पाहिजे, त्याचं रिव्हिजन पण केलं पाहिजे. अदरवाईज एवढ्या सगळ्या कायद्यांचं परीक्षेच्या ऐनवेळी परीक्षेच्या पुढे तुम्हाला हे आठवणारच नाहीये. आपण सगळेजण माणसंच आहोत. आपल्या मेमरीला त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. आणि ह्या लिमिटेशन्स सोबत त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे कायदे लक्षात ठेवायचे आहेत. आणि मेमरीचं जे लिमिटेशन आहे ते मुळात फ्रेश लॉ ग्रॅज्युएटला अजून त्याच्यामध्ये त्यांची मेमरी अजून स्ट्रॉंग असते. आपलं त्याच्यामध्ये थोडं उतरत्या वयातलं त्याच्यामध्ये आपलं प्रॅक्टिस आहे, आपल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर आपले बाकीचे पण ताण आपल्या मेमरीला बरेच आहेत. म्हणजे मुलांच्या शाळा, त्याच्यामध्ये त्यांचा डब्बा सकाळी बनवायचा आहे, हे सगळं करायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे. त्याच्यानंतर कोर्टात जायचे, प्रॅक्टिस करायची आहे. उद्याच्या केसचं त्याच्यामध्ये बाकीचं ड्राफ्ट तयार करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत तुम्हाला हे सगळं करायचं आहे. हे एवढा सगळा लोड फ्रेशर लोकांना नसतो. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, की तुम्ही जर जे-एम-एफ-सीच्या पोरांप्रमाणे जर तुम्ही तयारी केली, तर अशा वेळेस तुमचं नाव कन्फर्म डी-जेच्या यादीमध्ये असणार आहे. कन्फर्म असणार आहे. पण तुम्ही तयारी त्या जे-एम-एफ-सीच्या पद्धतीने तुम्ही केली पाहिजे. जसं जे-एम-एफ-सीचे पोरं सगळेच्या सगळ्या कायद्यांचं म्हणजे सांगितलेलं आता ते 100 म्हणजे 55ला जर मेरिट लागत असेल तर जे-एम-एफ-सीच्या आपल्या बॅचच्या पोरांना 96-96 मार्क असतात. 4 मार्क ते पण हायकोर्टाने प्रश्न कॅन्सल केले म्हणून त्यांचे मार्क जातात. एवढं तयारी त्यांचं परफेक्ट असतं. का तर शेवटी सगळं लिमिटेडच आहे. जे दिलेला सिलेबस आहे त्याच्या बाहेरचं तर ते काही विचारणार नाहीत. कोडिफाईड सगळे लॉज आहेत. असा काही इंटरनॅशनल लॉचा अभ्यास तुम्हाला इकडे त्यांनी दिलेला नाहीये. इंटरनॅशनल लॉचा अभ्यास असता तर कोडिफाईड नाहीये, काय वाचावं कळालं नसतं. कुठलं तरी नवीनच काहीतरी विचारलं असतं आणि ते चुकलं असतं. इकडे तसा चान्स नाहीये. शेवटी दिलेले जे तुमचे कायदे आहेत, जे कोडिफाईड आहेत, त्या कोडिफाईड कायद्यांवरच त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारणार आहे. फार तर फार एखाद्या केस लॉमध्ये कुठेतरी असं होऊ शकतं, की ती केस लॉ आपल्या कधी ऐकण्यात आलीच नाही किंवा आपल्याला ऐनवेळी आठवले नाही किंवा कन्फ्युजन झालं. त्याच्यामुळे आपले काही त्याच्यामध्ये मार्क जाऊ शकतात. अदरवाईज तुम्ही जर चांगली जर तयारी करायचं म्हणलं, खास करून मी अशा लोकांना सुद्धा सांगेल, की ज्यांचं प्रॅक्टिस वगैरे कमी आहे. तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ प्रचंड आहे. जेवढा वेळ प्रचंड आहे, त्याचा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे चान्सेस जास्त आहेत. असं निगेटिव्ह विचारामध्ये वेळ तुम्ही अजिबात घालू नका, की माझं प्रॅक्टिस थोडंसं कमी आहे, मग मला तर ते घेणारच नाहीत वगैरे. असा निगेटिव्ह विचार करू नका. बरेच कॅन्डिडेट मी अशा प्रकारचे बघितलेले आहेत. प्रॅक्टिस त्यांची कमी आहे, पण अभ्यास मात्र प्रचंड आहे. कुठल्याच लॉ पॉइंटवर त्याच्यामध्ये ते लोकं कमी नाही आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला कायद्याबद्दल जर विचारली, आता डी-जेला आपल्याला मेन्सला प्रश्न असतो, की तुम्हाला इलिस्ट्रेशन दिलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो ऑफेन्स ओळखायचा असतो. आता असाच एखादा प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारला, की एने समजा रस्त्याने चालत होता. चालता त्याने कुणाला तरी दगड घातला. दगड घातल्यानंतर असं काहीतरी झालं किंवा एखाद्याच्या घरामध्ये गेला. घरामध्ये गेल्यानंतर त्याला एखादी गोष्ट चोरी करायची होती. चोरी करत असताना त्याने ती समजा फॅन चोरी करायचा होता. फॅन त्याने सिलिंगवरनं काढला. काढून टेबलावर ठेवला
आणि तुम्हाला विचारलं की कोणते कोणते सेक्शन लागणार, तर तुम्ही तिथे सर्वांगाने विचार करणारा माणूस असला पाहिजे. म्हणजे तो त्याच्या घरात गेला समजा, मग तो ट्रेसपास तुम्हाला सांगता आला पाहिजे. चोरीच्या याच्यामध्ये फक्त अटेम्प्ट टू थेफ्ट होत नाही. थेफ्टच्या एक्सप्लेनेशनमध्ये खाली दिलेलं आहे की जर एखादी गोष्ट अटॅच टू अर्थ असेल तर त्याला तुम्ही सिव्हर केलं म्हणजे दॅट इटसेल्फ इज अ मुव्हिंग दॅट प्रॉपर्टी. तर ते मुवमेंट झालं आणि त्याच्यानंतर यू यू हॅव कमिटेड द ऑफेन्स ऑफ थेफ्ट. तिथे अटेम्प्ट वगैरे म्हणून चालत नाही. म्हणजे जो व्यक्ती एखादा ऑफेन्स ओळखू शकत नाहीये, अशा माणसाला सरळ सरळ इंटरव्ह्यूमध्ये ते लोक डिस्क्वालिफाय करणार. तुम्हाला एक दोन इलिस्ट्रेशन विचारले आणि तुम्हाला ऑफेन्सच ओळखता आला नाही, किंवा तुम्हाला आर्म्स नुसार समजा एखादी गोष्ट विचारली, तुम्हाला म्हणजे गॅम्बलिंग नुसार समजा एखादी कुठली गोष्ट विचारली आणि तुम्हाला त्याच्याबद्दल जर काहीच सांगता येत नसेल, तर अशा वेळेस ठीक आहे, तर अशा वेळेस या माणसाला डीजे करून आमचा काय फायदा होणार, ज्युडिशरीचा काय फायदा होणार. आता ह्या रिझल्टवर त्याच्यामध्ये बरेच लोक, म्हणजे काही लोकांनी तर असं उठवलं की यांना आता ज्युडिशियल ऑफिसर्सच भरायचे म्हणून सगळे जागा त्यांनी भरल्या नाहीत. ठीक आहे, काही अलिगेशन्स करायचे का? म्हणजे जर तशा प्रकारचे क्वालिटी कॅन्डिडेट जर मिळत नसतील तर अशा वेळेस ते लोक काय म्हणून घेणार बाकीच्या लोकांना. ठीक आहे, ह्या गोष्टीचा विचार करा. हे सगळे कायदे आहेत, एवढे सगळे कायदे लक्षात ठेवणं, फक्त एखाद्या रिडिंगनुसार एखादं थोडं बेराटचं रिडिंग केलं आणि त्याच्यानंतर हे सगळे कायदे माझ्या लक्षात राहिले असं अजिबात होणार नाही. तुम्हाला प्रत्येक कायद्याचा फार चांगला अभ्यास असला पाहिजे. तुम्ही जरी समजा ह्या सगळ्या कायदे म्हणजे एखादा माणूस एवढ्या कायद्यांमध्ये कसा मास्टर असू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही नसाल समजा मास्टर एखाद्या कायद्यांमध्ये, पण तो प्रश्न विचारणारा तरी समजा प्रश्न विचारणारा जो व्यक्ती आहे त्याचा आर्मसॅट पक्का आहे. त्या आर्मसॅटनुसार त्याने तुम्हाला प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये त्याच्या लक्षात आलं की हा माणूस त्याच्यामध्ये पुढचा काही उत्तर देतो, याला काही लॉजिकच नाही आहे, तर तो सरळ सरळ तुम्हाला डिस्क्वालिफायच करणार आहे. ठीक आहे, हे सगळे कायदे जास्त जरी असले तरी सुद्धा प्रश्न विचारणारा जो आहे तो त्याचा एरिया जो आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारेल. गॅमलिंगचा त्याने प्रश्न विचारला, त्याचा गॅमलिंगचा कायदा पक्का असेल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये बैलगाडी शर्यतचं वगैरे तुम्हाला काही सांगता आलं नाही, घोळ झाला काहीतरी, तर अशा वेळेस साहजिकच आहे पुढचा व्यक्ती तुमच्याबद्दल निगेटिव्हच विचार करणार आहे. त्याचं कन्फर्म होऊन जाईल की याला घेतलं तर ज्युडिशरीचं नुकसानच होईल. मग आपल्याला काय केलं पाहिजे की आपल्याला इंटरव्ह्यूसाठी कुठे बोलायचं कुठे नाही बोलायचं, जिथे बोलायचं ते आपलं थोडंसं त्या क्वालिटेटिव्ह प्रकारचं ते असलं पाहिजे. म्हणजे निदान माणूस असा तरी असला पाहिजे, एकदम काहीच माहिती नसलेला माणूस तर नकोच आहे, पण सगळं माहिती असलेला माणूस तर मिळणं शक्य नाहीये. मग जिथे त्याला माहिती आहे तिथे त्याने कॉन्फिडेंटली सांगितलं पाहिजे आणि जिथे त्याला माहिती नाही तिथे एवढं तरी त्याच्याकडे तशी बुद्धी असली पाहिजे की त्याने थोडंसं दुसरा अभ्यास करून त्या गोष्टीवर उत्तर दिलं पाहिजे. चुकीचं तुम्ही तिथे काही सांगू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात. पॅनलला आपल्याबद्दल त्याच्यामध्ये कॉन्फिडंट त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे की हा व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकतो. याचं कायद्याचं नॉलेज परफेक्ट आहे किंवा चांगलं आहे आणि जिथे कुठे याला माहिती नाहीये तिथे हा तेवढी सदुपयोग बुद्धी दाखवतोय की म्हणजे हा शेवटी पुस्तकात बघून तरी त्याच्यामध्ये त्या गोष्टी करू शकतो. असं जरी समजा त्यांना विश्वास झाला तरी सुद्धा आपले सिलेक्शनचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त आहेत. आजचं जे सेशन आहे ते फक्त एक स्ट्रॅटेजी सेशन होतं. आय होप की मी तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे की किती मोठ्या प्रकारचं आपलं हे चॅलेंज आहे आणि आपण कशा पद्धतीने हे धनुष्यबाण त्याच्यामध्ये हे धनुष्य आपण पेलू शकतो. मी तुम्हाला असं सांगेल की तुमच्यातला प्रत्येकच व्यक्ती त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा पास होऊ शकतो. नाही असं नाहीये. प्रत्येकच व्यक्ती होऊ शकतो. पण तुमच्या प्रत्येकाला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आता तुम्हाला ठरवायचं आज संध्याकाळी झोपताना, की मास्तरांनी सांगितलं सगळं असं-असं करायचं, की आता मी उद्याच्याला काय करणार आहे? तर तुम्ही ठरवून घ्या, की मी उद्याच्याला जसं सरांनी सांगितलं, तसं मी उद्या लिमिटेशन ॲक्ट बाजूला काढून टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मी उद्याच्याला अजून असा दुसरा कुठला कायदा बाजूला काढून टाकतो. आणि सोबत एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, की पुढच्या येणाऱ्या रविवारी तुमची बी-एन-एसच्या जे आपले 62 लेक्चर आहेत बी-एन-एसचे, त्यातल्या पहिल्या 10 लेक्चरवर तुमची टेस्ट असणार आहे. ठीक आहे. बी-एन-एसच्या पहिल्या 10 लेक्चरवर टेस्ट असणार आहे. म्हणजे बाकीचे तुम्ही किती लेक्चर बघा नाही बघा, पण बी-एन-एसचे पहिले 10 लेक्चर तुम्हाला प्रत्येकाला त्याच्यामध्ये बघून कंप्लीट करायचे. ठीक आहे. त्याच्यावर तुमची टेस्ट त्याच्यामध्ये आपण घेणार आहेत आणि ह्या टेस्टला मग तुमचा स्कोर किती येतो, तो स्कोर तुमचा जो आहे, आता ही टेस्ट आपल्या सगळ्याच बॅचेसमध्ये आपण घेत असतो. बी-एन-एस जिथे कॉमन आहे. ह्याच्यामध्ये जे-एम-एफ-सीचे विद्यार्थी पण तुमची टेस्ट सोडवतील आणि बाकीचे सगळे पण सोडवतील. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रँक लक्षात येईल. हा रँक तुम्हालाच दिसेल. तुमचा रँक बाकी लोकांना दिसणार नाही. त्याच्यामुळे मी टेस्ट सोडवली तर मग मला कमी मार्क पडले, मग बाकीचे लोक मला म्हणतील तुला कसे कमी मार्क पडले. ठीक आहे. आता तुमच्या डीजेच्या बॅचला काही ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत. ठीक आहे. तुमचं सुद्धा जे नाव आहे, तुम्हाला किती मार्क पडले हे कुणालाही त्याच्यामध्ये बाहेर दिसत नाही. ठीक आहे. ह्या एका कारणासाठी टेस्ट सोडवायची नाही असं करू नका. प्रत्येकाने टेस्ट सोडवा.
टेस्ट सोडवल्यानंतरच तुम्हाला त्याच्यामध्ये अंदाज येईल की मी सध्याच्याला कुठे आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो अजून जास्त स्पीडअप करू शकता, थोडासा बूस्ट करू शकता. त्याच्यामध्ये कुठे कमी पडत असो आपण, तर अजून तुम्हाला ते एरियाज लक्षात येतात. म्हणजे बऱ्याच वेळेस काय असतं, की एखाद्या कॅन्डिडेटला सेक्शनचा प्रॉब्लेम असतो, त्याला सेक्शनच लक्षात राहत नाही. मग तो तुम्हाला लक्षात येतं की माझे थोडे सेक्शन बेस्ड प्रश्न चुकत आहेत. ठीक आहे. एखाद्या कॅन्डिडेटचा असं असतं की केस लॉचा अभ्यास नसतो, त्याचे केस लॉचे प्रश्न चुकतील. एखाद्याला कन्सेप्च्युअलचा प्रॉब्लेम असतो, लेक्चर ते व्यवस्थित बघितलेले नसतात किंवा ते वेळेनुसार ते राहून गेलेलं असतं, तर ते कन्सेप्च्युअल प्रश्न चुकतील. ठीक आहे. मग ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येऊन जाईल. आणि मग पुढच्या रविवारी तुमची 10 ते 20 जे लेक्चर असतील आपले BNSचे, त्याच्यावर तुमच्या टेस्ट असतील. मग त्याच्यात तुमच्या काही चुकलं त्याच्यामध्ये, तर तुमचा स्कोर त्याच्यामध्ये वाढवण्याचा तुम्हाला प्रयत्न करता येईल. ठीक आहे. आणि दर आठवड्याला स्वतःचं आपलं इव्हॅल्युएशन करणं प्रत्येकाने गरजेचं आहे. नाहीतर एक एक आठवडे असेच निघून जातील. ऐनवेळी त्याच्यामध्ये मग जाहिरात येऊन जाईल. जाहिरात आल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा अटेम्प्ट माझ्या हातातून गेला, आता पुढच्या अटेम्प्टची तयारी करतो. असा करत बसण्याची काही गरज नाही. ठीक आहे. दर आठवड्याला तुम्ही या सगळ्या गोष्टी करा. रोजच्या रोज स्वतःचं टार्गेट ठेवा की मी आज काय करणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला यश त्याच्यामध्ये नक्की मिळणार आहे. मी परत शेवटी एकदा रिपीट करून सांगतोय, तुम्ही ज्युडिशियल ऑफिसर असाल किंवा तुम्ही प्रचंड प्रॅक्टिशनर असाल किंवा तुमची प्रॅक्टिस कमी असेल, तुमच्यातला प्रत्येकच माणूस डिस्ट्रिक्ट जज होऊ शकतो, जर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पालन केलं तर. बाकी तुम्हाला कधीही काही अडचण आली, मी तुम्हाला नेहमीच अवेलेबल आहे. तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. ठीक आहे. म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी मी कुठल्याही प्रकारची मी काही प्रॅक्टिस वगैरे करत नाही, काहीच नाही. दिवसभर आपलं टीचिंगचंच काम आहे. दिवसभर काही रेकॉर्ड लेक्चरमध्ये जरी मी असेल, काही लेक्चर रेकॉर्ड जरी करत असेल, मी जरी फोन उचलला नाही तर मी कॉल बॅक नक्कीच करत असतो. किंवा तुम्ही मला सरळ WhatsAppला वगैरे मेसेज करू शकता. तुमच्या मनामध्ये ज्या सगळ्या शंका आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या शंका तुम्ही त्याच्यामध्ये मला नाही, 1 ते 10 लेक्चरवर टेस्ट आहे या पुढच्या संडेला. त्याच्या पुढच्या संडेला 10 ते 20 वर, पुन्हा 20 ते 30 वर अशा पद्धतीने आपण टेस्ट घेणार आहे. ठीक आहे. तुमच्या सगळ्या शंकाचं निरासन करण्यासाठी त्याच्यामध्ये मी अवेलेबल आहे आणि त्यासाठीच तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. तर तुम्ही कधीही मला त्याच्यामध्ये प्रश्न विचारू शकता. क्लासेसमध्ये सुद्धा इथे लेक्चर तुम्ही तुमचे जे प्रश्न विचारता, बाकी लोकांचे पण प्रश्न तुम्हाला इथे दिसतात. तुम्हाला जर प्रायव्हेटली मेसेजेस करायचे असतील, तर तुम्ही ते तशा पद्धतीने सुद्धा मेसेज करू शकता. तुमचा मेसेज दुसरं कोणाला दिसला नाही पाहिजे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. पण मनामध्ये काही शंका ठेवू नका किंवा लेक्चर झाल्यानंतर तुम्ही WhatsAppला मेसेज करू शकता. त्याचं सुद्धा तुम्हाला सविस्तर उत्तर त्याच्यामध्ये मी नक्कीच देईल. ठीक आहे. बाकी तुम्हाला जी प्रत्येक गोष्ट मदत पाहिजे, कॅन्डिडेटला तयारी करत असताना एखादा माणूस बाहेरून जेवढी मदत करू शकतो, ती प्रत्येक मदत मी करणार आहे. मी तुम्हाला जे आपलं पहिलं लेक्चर घेतलेलं असतं, त्या लेक्चरमध्ये मी जे प्रॉमिस केलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला असं वाटतं, की सरांनी अजून ही एक गोष्ट आम्हाला मदत केली तर आम्हाला जास्त फायदा होईल. तर तुम्ही माझ्यापर्यंत ती पोहोचवा. ती आपण त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करू. आणि तुमचे जे सजेशन्स आहेत, तुम्ही मला WhatsAppवर द्या. त्या सजेशन्स आपण आत्तापर्यंत घेतलेले आहेत. म्हणून आपण आज या रिझल्टपर्यंत आपण आलेलो आहोत. ठीक आहे. आज प्रत्येक महाराष्ट्रातला कुठला जरी रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये एवढे आपल्या क्लासेसचे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. ह्याच्या मागचं कारण म्हणजे, की जेवढे काही गोष्टी मागतात विद्यार्थी, की सर आम्हाला तयारीसाठी ही गोष्ट पाहिजे, तर ती आपण त्यांना प्रोव्हाईड करत असतो. मग ते सुरुवातीला मी ॲडमिशन घेताना प्रॉमिस केलेलं असेल किंवा नसेल. ठीक आहे. मला जिथे कुठे ते म्हणजे देणं शक्य आहे, ती प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये देण्याचा आपण प्रयत्न प्रत्येकाला करत असतो. ठीक आहे. थँक ऑल ऑफ यू. गुड नाईट. बाकी त्याच्यामध्ये उद्या आपलं संध्याकाळी 7ला लेक्चर असेल. 7 ते 9 मध्ये आपलं लेक्चर उद्यापासून रोज असेल. ठीक आहे. तशी सोमवारची सुट्टी असते. पण आज तुमचं हे स्ट्रॅटेजी सेशन घेण्यासाठी आज आपण सोमवारी लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे. बाकी उद्यापासून आपण त्याच्यामध्ये आपला सिलेबस जो आहे तो आपण त्याच्यामध्ये कंटिन्यू करणार आहे. थँक ऑल ऑफ यू. गुड नाईट.